एखादं जर एक वेगळे वेगळे चाळे करत असेल किंवा काहीतरी तो वेगळे करत असेल तर आपण त्याला म्हणतो, तुला काय पिसाळलेला कुत्रं चावलंय काय, तो पिसाळलाय का, आपण हे नेहमी मित्रांनो बोलत असतो. पण आता सध्या महाराष्ट्राचं जर राजकारण पाहिलं तर संजय राऊतांना हेच वाक्य आता बोलावं वाटतंय. काय की तुम्ही पिसाळलात का, तुम्हाला नेमकं कुठल्या प्रकारचं कुत्रं चावलेलं आहे, तुम्ही असे एडेवाकडे चाळे करत आहात, तुम्हाला आता कोणत्या रेबीजच्या इंजेक्शनाची गरज आहे, असे आता अनेक प्रश्न किंवा अनेक असे संशय हे डोळ्यासमोर आपोआप तरंगू लागले. मित्रांनो मित्रांनो रामकृष्ण हरी, नमस्कार, राम राम. बघा सध्या ते डोनाल्ड ट्रम्प आहेत, हे ट्रम्पला सत्ता मिळून तो येडा झालाय. सत्ता मिळाल्यामुळं तो कुठलेही येडे वाकडे चाळे करतो पिसाळल्यासारखे. आणि भारतामध्ये एक अजून एक माणूस आहे, तो माणूस सत्ता भेटली नाही म्हणून वेडा झालाय, पागल झालाय. आणि ह्या दोघांमधला एक तिसरं ब्रीड हे महाराष्ट्रामध्ये आहे. ते म्हणजे एक असा अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता, उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणार नाही, ते राहुल गांधींचं. आतापर्यंत काकांचे गोडवे तो व्यक्ती गायचा, पण आता नेमकं उलट चाललंय. ऑपरेशन सिंदूर नंतर तुम्ही बघितलं असेल की जे राहुल गांधी नेरेटिव्ह पेरतात, ते नेरेटिव्ह अतिशय प्रामाणिकपणे ते चालवतात महाराष्ट्रामध्ये. सध्या आता गॅसवरनं जे काय नेरेटिव्ह राहुल गांधीने पसरवलं गेलं होतं, आता हे नेरेटिव्ह काय ह्याविषयी आपल्याला बोलण्या अगोदर एक तुम्हाला मित्रांनो गोष्ट सांगतो. 2013 मध्ये 12 मध्ये त्या गॅस एजन्सीच्या बाहेर 100 मीटरच्या रांगा लागायच्या. रांगेमध्ये अक्षरशः लोक झोपायचे, तर आमचा नंबर कधी लागेल म्हणून, तरीही नंबर लागायचे नाही. आणि त्यावेळेस गॅसचा रेट हा 1200 रुपये होता. आता 930 912 काहीतरी आहे. म्हणजे 10-12 वर्षानंतर सुद्धा त्याहून रेट कमी ह्या सध्या गॅसचा आहे. आणि प्रत्येक घरागणीस चूल केरोसिन जे आहे रॉकेल ते हद्दपार झाले. आता प्रत्येक घरागणीस हे उज्ज्वला योजना असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल, ह्या दोन्ही योजनेच्या माध्यमातून प्रत्येक चूल ही गॅसनं जोडली गेली आहे. मग 13च्या अगोदर नेमकं काय होतं बघा. 2013 मध्ये पेट्रोलियम मंत्री होते वीरप्पा मोईली. ते असताना रात्री 8च्या नंतर पेट्रोल पंप बंद व्हायचे. आणि 3 गाड्या असल्या तर तुम्ही 2 गाड्या घरी बसवून ठेवा आणि 1 गाडी वापरा, असं त्या ठिकाणी त्यावेळेस बोललं जायचं. आणि लोकांनी घराबाहेर फिरणंच बंद करून टाका गाडीवरती, असंही त्या ठिकाणी बोललं होतं. म्हणजे एवढं शॉर्टेज, त्यावेळेस कुठलं युद्ध नव्हतं, कुठली अशी हालाकीची अवस्था ही भारतावरती आली नव्हती. तरीही त्यावेळेस हे सांगितलं गेलं. आणि त्यावेळेस कुठली ह्याची मंत्री होती, पेट्रोलियम मंत्री, सॉरी ती एक मोठी मंत्री होते काँग्रेसचे, ते बोलल्या होत्या की हे गॅस ही गरिबांसाठी नाही, हे गॅस ही श्रीमंतासाठी आहे. हे मित्रांनो ही अवस्था होती काँग्रेसच्या वेळेसची. पण ज्या वेळेस मोदी आले त्यावेळेस त्यांनी महिलांच्या हातामधील तो तांब्या त्याने बंद केला. म्हणजे शौचालयाला घर जोडले गेले आणि चुलीचा धूर त्याने दूर केला. प्रत्येकाच्या घरामध्ये हे गॅसची योजना त्यांनी आणली आणि प्रत्येक महिलेला सबसिडी देऊन हा गॅस घरपोच मिळतो. आताही महिलापर्यंत गॅस पोहोचत आहे. आताही ऑर्डर घेतल्या जातात आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालं, तुमच्या घरी गॅस अजूनही येतं. मी कालच गॅस आणलेला आहे. मग आता सध्या एवढं चालू आहे. पण सध्या संजय राऊत बघा, जो काही नेरेटिव्ह राहुल गांधींना वरून टाकून दिलं, ते नेरेटिव्ह अतिशय प्रामाणिकपणे वाजवायचे काम या ठिकाणी राऊतांनी केले. म्हणजे ज्याप्रमाणे त्यांना श्वान पिसाळतं त्यावेळेस ते चांगलं म्हणत नाही, वाईट म्हणत नाही, त्याला काहीच कळत नाही. ते कुणावरती भुंकतं आणि ते कुणाचाही लचका तोडतं. असंच लचका हे ह्या लोकशाहीचा, ह्या जनमानसांचा, आणि ज्यांनी कोणी यांना त्या ठिकाणी पाठवले राज्यसभेवर त्यांचा हे लोक तोडत आहे. आता चंद्रपूर असेल किंवा तिरुवनंतपुरम असेल,
किंवा पुणे असेल, या ठिकाणी काँग्रेसच्या लोकांनी एक अवैध साठा करून ठेवलाय गॅसचा. कारण ह्या लोकांना जाणून बुजून सरकारवरती प्रेशर आणायचंय, हे असं काहीतरी करू. आता यामध्ये सगळ्यामध्ये काँग्रेसहून जास्त आक्रमक तर कोणी महाराष्ट्रामध्ये असेल तर ते म्हणजे संजय राऊत. एक यांच्याच कारकिर्दीमध्ये मुंबईमध्ये यांची 35 वर्ष सत्ता होती, त्यावेळेस मिठी नदीचं या लोकांनी मिठी नाला बनवलाय आणि ह्या नाल्यातून गॅस काढायचे आता राऊतांना. आणि ते आता ह्या गोष्टी अभिमानाने सांगतात की आमची गटार आहे, जी जी काही मिठी नदी आहे ती पूर्वी मिठी नदी होती, ते आता गटार बनलंय. म्हणजे यातून नेमकी आपली इज्जत चालली आहे का, किंवा आपलेच जे काही 35 वर्ष आपण मागे सत्ता भोगलेली आहे मुंबईची, त्यामध्ये आपण नेमकं लोकांना काय सांगतोय. आज सध्या जगामध्ये चाललंय काय, प्रत्येक देशामध्ये पेट्रोलियमचे भाव वाढलेले आहेत, गॅसेसचे भाव वाढलेले आहेत, पण भारतामध्ये गॅसची किंमत तेवढीच आहे आणि पेट्रोलियम किंमत सुद्धा तेवढी आहे. 0% वाढ झालेली आहे, म्हणजे वाढ काहीच नाही. बाकी देशामध्ये पेट्रोलियमवरती बंधन आलेले आहेत, पण भारतामध्ये अजूनही स्ट्रॉंग आहे. पण गॅसचा प्रॉब्लेम होता तरीही कुठेही गॅसचा तुटवडा पडला नाही. तरी आता परत इराणच्या त्या खाडीमधून आता आपल्या गॅसचे 2 ते 3 जहाज सोडण्यात आलेले आहेत. लवकर जहाजही भारतामध्ये पोहोचतील. म्हणजे जो काही टंचाई आहे, जो काही पुरवठा आहे, त्यावरतीच ह्या लोकांनी प्रश्न निर्माण केलेले आहेत. जे राहुल गांधीने नेरेटिव्ह पसरवलं, ते नेरेटिव्ह अतिशय चांगल्या प्रकारे वाजवायचे काम या महाराष्ट्रामध्ये संजय नावाच्या राऊताने ऑटोमॅटिक आणि एकदम प्रामाणिकपणे हे केलेलं आहे. म्हणजे एखाद्या पिसळलेल्या श्वानाप्रमाणे आपण कुणाविषयी बोलतोय, किंवा आपल्यासमोर सगळं माहिती आहे की जगामध्ये नेमकी अवस्था काय आहे, आज आपली अवस्था काय आहे. खरंच मोदीमुळे आपल्याला हे दिवस आज बघायला मिळालेले आहेत. आज भारत हा अभिमानाने शांत आहे आणि मान ताट करून उभा आहे. जगातला भारत असं एकमत त्या देशामध्ये होळी खेळली जाते. जगामध्ये युद्ध चालू आहे, भारतामध्ये होळी मनवतो आपण, अनेक सण आपण करतो. पण एवढी चांगली परिस्थिती भारतामध्ये फक्त एका व्यक्तीमुळे आहे, ते म्हणजे मोदीमुळे. पण त्या मोदीला टार्गेट करण्यासाठी हे लोक कुठपर्यंत जातील याचं काहीही भान नाही. सुरुवातीला बोललो मी की अमेरिकेमध्ये एका व्यक्तीला सत्ता मिळाली म्हणून तो पागल झालाय, तो काहीही उटांग पटांग काम करतो. तसंच भारतामध्ये सुद्धा एका व्यक्तीला सत्ता मिळाली नाही म्हणून तो असे काम करतो. देशविरोधी गोष्टी असतील, अहो या लोकांनी संविधानिक पदावरील व्यक्तींचा मान ठेवला नाही, संविधानिक संस्थांचा यांनी मान ठेवला नाही, आणि यांच्या मतदारांचा यांनी मान ठेवला नाही. सर्वांचा अपमान करणे, सर्वांच्या विरोधामध्ये एखादं चांगलं व्यक्तिमत्व आहे ते मलिन करणे, असे लोक काम करतात. आता महाराष्ट्रामध्ये एकमेव जर तुम्ही टीव्ही उघडला तर फक्त एकच चेहरा पुढे येतो, राऊत. आणि त्यांचं स्टेटमेंट दिल्लीविषयी, राजकीय, भौगोलिक, जागतिक वारविषयी, म्हणजे प्रत्येक विषयावर बोलणार. ते म्हणजे त्यामधलं काय माहिती असो माहिती नसो, फक्त जो काही आपला मालक वरून बोंबलतोय ते फक्त खाली लोकांपर्यंत पोहोचवायचे काम हे लोक प्रामाणिक करत आहेत. जे आता हे काय असे लोक पिसाळलेले आहेत ना, या सगळ्या पिसाळलेल्या लोकांना खरंच रेबीजची आवश्यकता आहे. त्यांना लवकरच जो काही कायदेशीर रेबीज आहे हा लवकर टोचला पाहिजे. तर नाही टोचला तर यांच्यापासून अनेक लोकांना या रोगाची लागण होऊ शकते. ही लागण सामाजिक हिताला ही चांगली नाही, अतिशय खराब आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त आणि व्हिडिओ शेअर करा. राम कृष्ण हरी.